नक्की झालेले आहेत। मंत्री चंद्रकांत दादांकडून प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन या ठिकाणी अभिवादन जे आहे ते केलं जात आहे। दादा, प्रचाराचा जोर पाहायला मिळतोय, उमेदवारांच्या प्रचार रॅलीला मोठी गर्दी होतीये, पुण्याचा निकाल काय लागेल? पुण्याचा निकाल हा एकतर्फी लागणार। भारतीय जनता पार्टी 115 क्रॉस करणार। तुम्ही म्हणाल तर तुम्ही ते 125 म्हणत होतात, 125 हेच टार्गेट आहे, पण काल रात्रीच्या रिपोर्टप्रमाणे 115 क्रॉस झालेले आहेत। त्यामुळे जो प्रतिसाद हा एकतर्फी भारतीय जनता पार्टीचं सरकार बनेल। पुण्यामध्ये भाजपसमोर कुणाचं आव्हान आहे असं वाटतं? पुण्यामध्ये भाजपच्या समोर कुणाचं आव्हान आहे? पूर्ण पुणे म्हणून कोणाचंच आव्हान नाही। प्रभागशा काय पाहिजे, प्रभागशा स्थिती वेगळी आहे। पूर्ण शहर म्हणून ना शिवसेना ना राष्ट्रवादी, बाकीचे पक्ष तर दुर्बिणीतून शोधावेच लागतील, काय विषय नाही। मात्र दादा असं म्हणतात की भाजपनं काय केलं, भाजपचं स्थानिक नेतृत्व जे आहे ते अपयशी ठरलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मत द्या किंवा राष्ट्रवादीचा महापौर। 60 वर्ष सरकार वेगवेगळ्या काँग्रेसच्या नावाने, कधी राष्ट्रीय काँग्रेस, कधी राष्ट्रवादी काँग्रेस, कधी अजित पवार काँग्रेस, कधी शरद पवार काँग्रेस, या वेगवेगळ्या नावाने त्यांचंच होतं ना। ते रस्ते रुंदीकरण करू शकले ना, फ्लायओव्हर करू शकले। जे झालं ते 2017 ते 22 काळामध्ये झालं। मेट्रोवर आज ते क्लेम सांगायला लागले की मनमोहन सिंगाच्या काळामध्ये मनमोहन सिंगाच्या काळामध्ये मेट्रो सँक्शन होऊन काय उपयोग? त्याच्यातले अडथळे देवेंद्रजींनी मोदीजींच्याकडे वारंवार जाऊन दूर केले। 2017ला टेंडर झालं आणि काम सुरू नाही। अजित पवारांना 2 राष्ट्रवादी पुण्यात मात्र भाजपच्या विरोधामध्ये एकत्रित कराव्या लागल्या। ते असं म्हणतात की 2 राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, पवार साहेब एकत्र आलेले आहेत, सगळ्यांच्या तोंडामध्ये साखर पडू, म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची संकेत आहे। 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज वाटते, हाच आमच्या विरुद्ध, हाच आमचा विजय आहे। आपण पाहतोय की 2 राष्ट्रवादी जे आहेत ते पुण्यामध्ये एकत्र येण्याची गरज वाढते, हाच आमचा विजय, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी चंद्रकांत पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।